हॅलो विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, इयत्ता 10वीचे जे विद्यार्थी आहेत, तर तुमचा पेपर आहे 16 मार्च 2026ला, इतिहास व राज्यशास्त्र. तर बघा, इतिहासाचे क्वेश्चन जे होते, इम्पॉर्टंट क्वेश्चन जे येतील पेपरमध्ये, ते ऑलरेडी अपलोड केलेले आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर तो व्हिडिओ जाऊन बघा. मी लागल्यास या व्हिडिओमध्ये पण लिंक टाकून देईल. आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत राज्यशास्त्र, जो तुमचा 6वा क्वेश्चनपासून तर 9व्या क्वेश्चनपर्यंत जो क्वेश्चन असता राज्यशास्त्रावर असता, तर त्याचे आपण प्रश्न उत्तर बघून घेऊ. ते कोणते येऊ शकता, त्यांचा तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुम्हाला चांगले मार्क्स येतील. तर बघा, क्वेश्चन नंबर 6 पासून तुमचा राज्यशास्त्र सुरू होतं. तर त्याच्यात पहिला क्वेश्चन असतो, म्हणजे प्रश्न क्रमांक 6, योग्य पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तर याच्यात विधाने पूर्ण करायला लावलेली आहेत. तर तुम्ही फक्त MCQ जो आहे आन्सर तेवढंच लिहू नका, तर त्याला व्यवस्थित इथे लिहा आणि अंडरलाईन करून सेंटेन्स जे आहे ते कंप्लीट करा. तर बघा, पहिले आहे, निवडणूक आयुक्ताची नेमणूक टिंबटिंब करतात. तर राष्ट्रपती. संविधानामध्ये बदल करण्याचे अधिकार टिंबटिंबला आहे, संसद. नंतर नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष टिंबटिंब येथे आहे, जम्मू आणि काश्मीर. हे 2 मार्क्ससाठी असतात तुम्हाला. नंतर आहे लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण. भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास टिंबटिंबपासून सुरुवात झाली 26 जानेवारी 1950ला. राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात, तेव्हा त्या संघटनांना टिंबटिंब असे म्हटले जाते. तर राजकीय पक्ष. नंतर आदिवासींचा टिंबटिंब अधिकार मान्य करणे ही आदिवासी चळवळीची मुख्य मागणी आहे. तर वनांवरील 73 व 74व्या संविधान दुरुस्तीमुळे टिंबटिंब संविधानाची मान्यता मिळालीच, पण त्यापेक्षा त्यांच्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली. तर याचा आन्सर आहे स्थानिक शासन संस्थांना. शेवटचे 2 MCQ आहेत. तर मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची टिंबटिंब समिती करते. तर परिसीमन. आणि टिंबटिंब घटना दुरुस्तीने महिलांसाठी शासन संस्थेमध्ये 33% पर्यंत जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. तर याचा आन्सर आहे 73व्या व 74व्या. तर या प्रकारे ही जेवढी MCQ तुम्हाला सांगितले, तर यापैकी MCQ येऊ शकता. तर व्यवस्थित आन्सर बघून घ्या. तर बघा, नंतर असतो प्रश्न क्रमांक 7. त्याच्यात तुम्हाला पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. कोणतेही 2 लिहायचे असतात. 3 दिलेले असतात, 3 पैकी 2 लिहायचे असतात. तर याच्यात फक्त चूक किंवा बरोबर असं लिहू नका. चूक जरी असेल तरीही त्याचे कारण स्पष्ट करा. बरोबर असेल तरीही त्याचे कारण स्पष्ट करा. तर चूक असेल किंवा बरोबर, पण कारण स्पष्ट करणे हे गरजेचं आहे. तर हे तुम्हाला काही कारणं काय म्हणता, विधाने दिलेली आहेत, जे चूक आहेत की बरोबर आहेत ते पण लिहून दिलेले आहेत. याची कारणं तुम्ही शोधून लिहून घ्या. तर स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि बघा, व्यवस्थित अभ्यास करून घ्या. उद्या पेपर आहे बाळांनो. नंतर आहे प्रश्न क्रमांक 8. त्याच्यात कोणतीही एक संकल्पना स्पष्ट करायची असते. तर तुम्हाला या काही संकल्पना इथे इम्पॉर्टन्स म्हणून लिहून दिलेल्या आहेत, काढून दिलेल्या आहेत. तर ह्या व्यवस्थित बघा आणि याच्यावर अभ्यास करा. तर तुमचं राज्यशास्त्र हे पक्क होईल आणि राज्यशास्त्र लिहायला इझी जाईल तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न 8व्यामध्ये ब असतो. त्याच्यात कोणतीही एक पूर्ण करायची असते तुम्हाला कृती. तर पहिली कृती जी आहे, तर संकल्पना चित्र पूर्ण करा. भारतातील राष्ट्रीय पक्ष. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, हे लिहू शकता. संकल्पना चित्र पूर्ण करा. याच्यात संविधानाच्या मूलभूत चौकटीतील तरतुदी, ठीक आहे, तर त्या कोणकोणत्या आहेत? देशाच्या ऐक्य व एकात्मतेचे संवर्धन, धर्मनिरपेक्षता आणि संविधानाची सर्वश्रेष्ठता, देशाचे सार्वभौमत्व, संविधानाचे संघराज्यात्मक स्वरूप. नंतर ह्या 2 ॲक्टिव्हिटीमध्ये एक तुम्हाला कोणती तरी लिहायची आहे. इम्पॉर्टंट आहेत, जेवढ्या ॲक्टिव्हिटी काढून दिलेल्या आहेत त्या या येऊ शकता. नंतर आहे महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्ष आणि भारिप बहुजन. त्यानंतर 1950मध्ये काय झालं होतं? निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती. 1951 ते 52मध्ये काय झालं होतं? स्वातंत्र्य भारतातील पहिली निवडणूक झाली होती. 1990चे शतक
दशक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वापरण्यात येऊ लागली आणि मतदाराची पडताळणी पावती ही सुविधा समाविष्ट करण्याचे ठरले कधी 2010 तर या ॲक्टिव्हिटी पैकी तुम्हाला ॲक्टिव्हिटी येऊ शकता. नंतर आहे निवडणुकांची आवश्यकता का असते. लोकप्रतिनिधी निवडणे, शांततामय मार्गाने सत्ता बदलणे, समाज जीवनात बदल घडवणे, शासनाच्या धोरणात बदल घडवून आणणे, नंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षांना राज्यकारभाराची संधी देणे. इथं ओडिशा प्रदेश आहेत आणि इथं आदिवासी जमाती. तर ओडिशामध्ये कोण आहेत, गोंड, महाराष्ट्रामध्ये कोळी, छोटा नागपूर, कोलाम, बिहारमध्ये संस्थाळ. तर हे आहेत. त्यानंतर कल रेषा पूर्ण करा याच्यात. तर बघा 1950 काय होतं, भारतात संविधानानुसार राज्यकारभारास सुरुवात झाली. त्यानंतर यानंतरच्या काळात नागरिकांसाठी सुधारणा करताना तो हक्क मानून सुधारणा करण्याकडे कल वाढला. तर तो 2000 माहितीचा अधिकार 2005 आणि यावर्षी लोकसभेतील महिला खासदारांची संख्या सर्वाधिक होती, तर ती 2015 त्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी आहे लोकशाही मूल्ये. तर धर्मनिरपेक्षता, समता, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय हे आहेत. नंतर अजून हे 2 ॲक्टिव्हिटी आहेत, या शेवटच्या आहेत, इम्पॉर्टंट आहेत, बघून घ्या जरा. तर मतदारसंघाची निर्मिती, नंतर मतदार याद्या निश्चिती, उमेदवारांकडून नामांकन पत्र व छाननी, निवडणूक प्रचार, प्रत्यक्ष मतदान आणि मग नंतर या 3 स्टेप येतात, ते पण व्यवस्थित बघून घ्या. भारतीय लोकशाही समोरील सामाजिक आव्हाने कोणकोणते आहेत. बेरोजगारी, व्यसनाधीनता, गरीब श्रीमंत यांच्यातील वाढती दरी, साधन संपत्तीचे असमान वितरण आणि दुष्काळ. तर या प्रकारे ह्या ॲक्टिव्हिटी होत्या. तर व्यवस्थित बघा आणि अभ्यास करून घ्या. नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 9. याच्यात कोणताही एकच लिहायचा असतो. तर एवढे सर्व थोडेसे इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेले आहेत, याच्यातून तुम्हाला लिहू शकता. एकदा व्यवस्थित बघून घ्या आणि या प्रश्नांवर अभ्यास करा. तर मित्रांनो, तुमच्या मित्रांसोबत पण व्हिडिओ शेअर करा. तुमच्या पेपरसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. ठीक आहे. चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे उद्या आपला व्हिडिओ येईल पेपर झाल्यानंतर. तर सर्वांनी आन्सर चेक करून घ्या. तर चला, ऑल द बेस्ट. थँक्यू. टेक केअर.